दादरमधली सेना भवनच्या समोरच्या चौकात आता ही तरुणाई पुन्हा एकदा गोळा झालेली आहे। तिथं घोषणाबाजी केली जाते। शिवाजी पार्क मधली दृश्य आहेत। शिवाजी पार्क मैदानात हे आंदोलक आज जाताना दिसत आहेत। दिल्लीतल्या आंदोलनाचे लोण ठिकठिकाणी पसरताना दिसत आहेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। विशेषतः विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। राजकीय पक्षांची आंदोलनं एकमेकांच्या विरोधात होतातच आहेत, मात्र विद्यार्थी उत्स्फूर्तपणे कोणत्याही पक्षाच्या झेंड्याच्या व्यतिरिक्त किंवा झेंड्याशिवाय या आंदोलनात उतरलेले दिसत आहेत। हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपरफुटी ज्या पद्धतीनं होते किंवा गेल्या काही वर्षात पेपरफुटीच्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या सगळ्याला कोणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे आणि या सगळ्या घटनांना कुठेतरी चाप बसला पाहिजे, ही या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे। मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्कमधली दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी या विद्यार्थ्यांना आता मैदानात आतमध्ये ढकलायला सुरुवात केलेली आहे। रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याऐवजी मैदानात जाऊन आंदोलन करा असं पोलीस म्हणतात। एकीकडे मैदानात तरुण जात असताना पोलिसांनी तिथे आता कडक केलेलं आहे आणि दुसऱ्या मार्गाने या तरुणांना आत पाठवण्यास सुरुवात झालेली आहे। दरम्यान मुंबईत अनेक आंदोलनं झाली। चेंबूरमध्ये सुद्धा विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, तर दुसरीकडे राजकीय पक्षांची आंदोलनं सुद्धा झाली। काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयासमोर मुंबई भाजपनं आंदोलन केलंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसनं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आता भाजपनं काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची रणनीती आखलेली आहे आणि त्यानुसार आज नागपूर असेल, मुंबई असेल, भंडारा असेल इथं भाजपची आक्रमक आंदोलनं झालेली आहेत। संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपचे अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली एक आक्रमक आंदोलन करण्यात आलं। आत्ताची ही जी दृश्य आपण पाहतोय ती दादरमधली दृश्य आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तरुण मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत। कालही आपण पाहिलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर गोळा होत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी या आंदोलकांना पाठिंबा दिला होता। पोलिसांनी ज्यावेळेला या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मनसेचे नेते पोलिसांच्या समोर गेले। त्यांनी पोलिसांना जाब विचारला, कोणत्या कारणास्तव तुम्ही या आंदोलकांना ताब्यात घेत आहात असा सवाल केला होता। त्यानंतर पोलिसांनी थोडीशी नमती भूमिका घेतली होती आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचना देत पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला होता। ठिकठिकाणी तरुणाई रस्त्यावर उतरताना दिसते। तरुण मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत। रविवार असेल किंवा सोमवार असेल या दोन दिवशी जी आंदोलनं मुंबईत होत होती त्या आंदोलनांना मोडून काढण्याचा प्रयत्न, ती आंदोलनं गुंडाळण्याचा प्रयत्न पोलीस करत होते। मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांच्या भूमिकेत थोडासा बदल झाल्याचं दिसतंय, कारण ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरत आहेत। त्यामुळे या तरुणांना रोखण्याऐवजी त्यांना एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी नेऊन त्यांना आंदोलन करण्याची विनंती पोलिसांच्या मार्फत केली जाते आणि त्याच पद्धतीचे प्रयत्न सध्या शिवाजी पार्कमध्ये होताना दिसत आहेत। रस्त्यावर असलेले तरुण शिवाजी पार्क मैदानात पाठवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या अनुषंगानं हे आंदोलन एका नियंत्रित वातावरणात पार पडावं याची दक्षता पोलीस घेताना दिसत आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय कुडकेलवार, हा जो सगळा तरुणाईचा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एक मोठा जमाव तिथे जमलेला आहे। हे तरुण आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत, त्यांना कुठेतरी पांगवण्याऐवजी आता पोलीस त्यांना एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतायत। काय नेमकी पोलिसांची रणनीती आहे, पोलिसांचा काय प्रयत्न दिसतोय? नाही, या सगळ्यात आपण जर बघितलं तर यापूर्वी पोलिसांची रणनीती ही योग्य प्रकारे सुरू होती। पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांना एक एक करून ताब्यात घेतलं जात होतं, त्यांना डिटेन केलं जात होतं। मात्र या नंतर हे सगळे तरुण वेगवेगळ्या शिवाजी पार्क परिसरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यावरनं एकत्र जमा झाले आणि त्यांचं आज लक्ष हे होतं की त्यांना शिवाजी पार्क मैदानामध्ये यांना शिवाजी पार्क मैदानामध्ये यायचं होतं आणि आपण बघतोय की काही लोक आता शिवाजी पार्क मैदानामध्ये काही आंदोलक गेलेले आहेत आणि काही आंदोलक आता पुन्हा त्यांना पोलिसांनी मज्जाव घातलेला आहे आणि एकूण पोलिसांची संख्या आणि आता आंदोलकांची संख्या, आंदोलन आक्रमक होऊ नये हे सगळं
टाळण्यासाठी पोलीस जे आहे की या आंदोलकांवरती कुठलीही कारवाई करत नाही. मात्र या आंदोलनाची दृश्य दाखवतोय, मोठ्या संख्येनं हे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये इकडे जर आपण बघितलं तर शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून ते सेना भवनपर्यंत इतक्या लांब परिसरात हे आंदोलक पसरलेले आहेत आणि ही सगळी दृश्य आपण दाखवतोय. आता यांना शिवाजी पार्क मैदानामध्ये आंदोलकांना जायचं आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे आणि यासाठी आपण बघतोय की त्यांचा आग्रह चाललेला आहे. पोलिसांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी यांना डायव्हर्ट देखील केलं होतं दुसऱ्या दिशेने. मात्र आता आपण बघतोय की याच ठिकाणी हे आंदोलन व्हावं या मागणीसाठी आता आग्रह यांचा केला जातोय. ही सगळी आपण बघतोय काही घोषणा या ठिकाणी तरुण तरुणींच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. दादा हे छत्री काढून टाका ना. शांति आगे लेके जाओ, शांति. बोलो बोलो स्टार्ट करो. पुन्हा एकदा आपण अक्षयकडे जाऊयात. अक्षय, नेमकं काय म्हणणं आहे या मुलीचं? कारण ही मुलगी कालही दिसली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर जे आंदोलन झाले होते तिथे सुद्धा ही मुलगी घोषणा देताना दिसत होती. आत्ताच सुद्धा ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. काय नेमकं तिचं म्हणणं आहे? एकूणच या सगळ्या आंदोलनादरम्यान शिवसेना भवन परिसरामध्ये ती ज्यावेळी होती त्यावेळी तिला पोलिसांकडनं धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी तिचे केस धरून तिला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांकडनं मारहाण झाली असा आरोप संबंधित तरुणीने आत्ता या ठिकाणी केलेला आहे. आणि यासाठीच आता कुणी जाऊ नका आणि सगळ्यांनी शिवाजी पार्क मैदानामध्ये जावं. शिवाजी पार्क मैदानामध्ये असं सांगितलं जातंय. पोलिसांनी देखील आता आपण बघतो या सगळ्या संदर्भात पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना शिवाजी पार्क मैदानामध्ये सोडण्यास सुरुवात केलेली आहे. पोलीस देखील आता यांना जाऊ देत आहेत, कारण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी आणि इतर सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा पोलिसांना हे सोयीस्कर असणार आहे हे सगळ्या आंदोलकांसाठी की हे आंदोलक एका ठिकाणी शिवाजी पार्क मैदानामध्ये असतील, जेणेकरून कुठल्याही प्रकारे व्यवस्थेवर ताण वाढणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बिघडणार नाही. आपण बघतो की आता ही सगळी परिस्थिती या ठिकाणची दाखवतोय की किती मोठ्या संख्येनं हे तरुण तरुणी हे विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आहेत. लांबच लांब या ठिकाणी या मोर्चाची रांग आहे. याच परिसरामध्ये काही तरुणांना आधी ताब्यात घेतलं होतं आणि यानंतर आता हे तरुण तरुणी जे आहे संपूर्ण काही शिवसेना भवन परिसराकडे गेले होते. यांचा हा सगळा मोर्चा आणि त्यानंतर पुन्हा या परिसराला एक विळखा घालून हे सगळी लोक आता पुन्हा शिवाजी पार्काच्या दिशेने आलेली आहेत आणि शिवाजी पार्क मैदान आता पुन्हा एकदा भरलं जाण्याची शक्यता आहे. हजारोच्या संख्येनं हे आंदोलक आहेत ज्यांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा. आणि या सगळ्यात आपण बघतोय की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी हे सगळे आंदोलक करतायत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. नीटचे पेपर लीक झाले होते आणि यामुळे 21 विद्यार्थ्यांनी नीटची तयारी करणाऱ्या नीटचा अभ्यास करणाऱ्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती आणि याची कुठेतरी जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी यांची आहे. दिल्लीत देखील यासाठी आंदोलन सुरू झालं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान जे काही पोलिसांनी लाठीचार्ज केला होता याचा एकीकडे कुठेतरी संताप या तरुणाईमध्ये आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर जी त्यांची प्रमुख मागणी जी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा. हे सगळे बघतोय आपण या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि त्यात आपण ही परिस्थिती कुठलेही हाताबाहेर जाऊ नये याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय.
अक्षय, पोलीस अधिकारी तिथे जर असतील, तिथला जो इन्चार्ज असेल त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू शकतो का? पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? आंदोलनाची परवानगी घेण्यात आली होती का? पोलीस आता कशी ॲक्शन घेणार आहेत? सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्या सोबत आहेत. सर आपण बघतोय की आता कशा पद्धतीने तुम्ही सांगा मला की कुठे आम्ही करू, तुम्ही आम्हाला इथे आले ना इथे तुम्ही पण गर्दी होते ना सर, नाही गर्दी म्हणजे ट्रॅफिक होतंय. मैदानात चिखल आहे, ही जागा आहे. काल परवा पण इथेच झालं. चालेल ओके, तुम्हाला? पटकन तुम्हाला कोणाला चालेल? त्रास होईल असं नाही काय आम्ही पटकन काहीच नाही करत. सर्वांना विनंती आहे माझी Thank you, thank you. डिस्कस हो जा चलो प्लीज चलो हो जाएगा प्लीज. सर आपल्या प्रवीण तेजाळे आहेत या ठिकाणचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर्वांना कृपया डिस्कस व्हा. तेजाळे साहेब, आपण तेजाळे साहेब, चलो बाय थँक्यू. मोठा पोलीस बंदोबस्त आपण तैनात केला होता. कशा पद्धतीने आता आंदोलकांना या ठिकाणी आवर घातला जाईल, काय आवाहन कराल? सर्वांना विनंती आहे, सर्वांनी पटकन इथनं डिस्पर्स व्हावं. कुठल्या वाहतुकीचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. आपण बघतोय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये अशा पद्धतीची विनंती पोलीस करतायत, असं आवाहन करतायत. मोठ्या संख्येनं हे तरुण आलेले आहेत आणि आत्ताच जी एक पण तरुणी अक्षय, पोलीस जरी या, आवाहन करत पोलीस असले तरी सुद्धा विद्यार्थ्यांची मनस्थिती पाहता विद्यार्थी तिथून हटण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. आणि विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर विद्यार्थी आपण अक्षरशः ज्या हजारोंच्या तरुणींनी संख्येने आहेत. पोलिसांशी बातचीत केली, काय तुमची पोलिसांसोबत बातचीत झाली आणि काय सांगाल? काय नाही, वरिष्ठ पोलिसांनी आम्ही प्रेमाने विचारलं त्यांना की आम्हाला काहीतरी एक ग्राउंड द्या जिकडे आम्ही उभं राहू, कारण लोकांना त्रास नको आमच्यामुळे. जे लोक जाणारे आहेत ट्रॅफिक नको आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला जागा द्या. पण ते बोलले ग्राउंडमध्ये चिखल आहे, इकडेच करा जे करायचं आहे आणि लवकरात लवकर डिस्बस व्हा. तुमची काय भूमिका आहे? आता पोलिसांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली त्यानंतर तुमची भूमिका असं आहे की आम्ही सगळे आत्ताच जमलो आहेत, सगळे हळूहळू करून आत्ता आलोय. इतक्या लवकर तर कोणी नाही जाणार आहेत, आम्ही इकडे आहोत. पण जोपर्यंत वरती आमचा आवाज जात नाही तोपर्यंत डिस्बस होणार. ऍटलीस्ट आम्ही आमच्या मुद्दा ठेवणार आणि मग डिस्बस होणार इकडे. अक्षय, कालही यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, आजही हे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर आहेत. यांचा काय प्लॅन आहे? पुढे किती दिवस आंदोलन चालणार आहे? प्रधानांना इस्तीफा द्यायला लागेल, त्यांना द्यायला पाहिजे. And we are happy that Mumbai police really supporting us, not like a Delhi Not police. like Delhi police. दिल्ली पोलीस पेक्षा मुंबई पोलीस खूप प्रेमाने चांगली आहे, खूप पटीने चांगली आहेत. Underground आणि आम्ही recording आहे करतात. आणि ते लोकांनी डिटेन पण केलेलं खूप लोकांना. आम्ही प्रेमाने सांगितलं 3 तासात नाही, आमच्या समोर आहे. ते लोकांनी लगेच सोडलं, आम्ही प्रेमाने सांगितलं, ते लोकांनी लोकांना लगेच सोडलं. असं पण नाहीये का ते लोक त्यांना मारतात. काल देखील आंदोलन झालं होतं, आज देखील आंदोलन होतंय, मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन होतंय, आझाद मैदानला देखील झालं होतं. पुढे किती दिवसाचं तुमचं प्लॅनिंग आहे हे आंदोलनाचं? आमचं आंदोलनाचं प्लॅनिंग असं काय नाही. आता उद्यापासून सगळ्यांनी 163 लावलेलं आहे, उद्यापासून ते 6 तारखेपर्यंत. तर आम्हाला माहीत नाही, आम्ही उद्या करू, कारण आम्हाला त्या फॉल्टमध्ये नाही यायचं. आम्ही लॉच्या हिशोबानेच चालतो आणि हा जो पण प्रोटेस्ट आहे हा पीसफुलीच चालू आहे. हे पीसफुलीच चालू आहे. पण खूप सारे असे लोक आहेत जे वेगवेगळे क्लिप्स टाकतायत आणि ह्याच्याबद्दल वेगळं बोलतायत. आम्ही पीसफुली We will follow the rule. We just want to keep our point. That's it. हम पूरा रूल फॉलो करेंगे, हमारी बातें सुनी जाएंगी तो सब पीसफुली होगा, डिस्टर्ब भी नहीं होगा किसी को ना. हम अक्षय, या आंदोलकांना एक गोष्ट विचार. एखादं आंदोलन करायचं असेल तर एखाद्या ऑथॉरिटीकडे आपण आपल्या मागण्यांचं निवेदन देत असतो. या विद्यार्थ्यांचं काय नियोजन आहे? कोणाकडे निवेदन दिलं जाणार आहे का? कोणाशी चर्चा होणार आहे का? कारण अशा पद्धतीनं कुणाही विरोधात आंदोलन न करता नुसतं रस्त्यावर उतरणं, यातनं काही तोडगा निघणार नाही. विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? नाही, या सगळ्यात आपण काही विद्यार्थ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू, नेमकं त्यांची सगळी भूमिका या सगळ्या संदर्भात काय. मात्र यात कुठल्याही प्रकारे हा जो या ठिकाणी जमलेला क्राऊड आहे हा आक्रमक होऊ नये हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण अक्षय, काही तरुणी गुलाब काही तरुणी गुलाब घेऊन तुझ्या मागे जाताना दिसत आहेत. त्यांची काय भूमिका आहे? गुलाब कोणासाठी आणलाय त्यांनी? काही तरुणांशी अक्षय बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं तरुण जमलेले आहेत आणि मगाशी आपण जो टॉप अँगल कॅमेरानी गुलाब घेऊन आलेला आहे, कुणाला गुलाब द्यायचा आहे? धर्मेंद्र प्रधानला. धर्मेंद्र प्रधान यांना त्यांना गुलाब द्यायचा आहे असं त्या सांगतायत. नेमकं यामध्ये योग्य त्यांना
कल्पना नसावी कदाचित जे नेतृत्व करतायत की ज्यांची अक्षय अजून एक महत्त्वाचा मुद्दा या आंदोलनात दिसतोय. एखादं आंदोलन असेल तर त्याला एखादा नेता असतो, कोणीतरी त्याला लीड करत असतं. या आंदोलनात तसं लीड करताना कोणी दिसत नाहीये. आंदोलकांना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही. नेमकं त्या संदर्भात विचारशील की नेमकं कुणाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतंय? नक्कीच नेमकं कोणाच्या नेतृत्वात हे आंदोलन होतं हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठ्या संख्येनं हे जे विद्यार्थी आलेले आहेत, फुलं घेऊन आलेले आहेत, आपण त्यांना देखील विचारूयात की फूल काही लोकांकडनं प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. मात्र तरी या सगळ्यात आपण बघतोय की मोठ्या संख्येनं ही तरुणाई आज रस्त्यावर उतरलेली आहे. त्यांची भूमिका आहे की त्यांची भूमिका आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा. सर 2-3 दिवस सतत आंदोलन आपलं सुरू आहे. किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे? एक प्रश्न मुंबईमध्ये विचारला जातो की कोण नेतृत्व करते तुमचं? आता नक्की नेतृत्व तुम्ही बघितलं, हे कोण लीडर एक नाही आहे. इथे मुलं सर्व जमा झाली आहेत. त्यांचा एकच अट आहे का धर्मेंद्र प्रधान रिझाईन द्यावं, आणि हे सर्व इथे होते. आमच्या ऑफिसमध्ये पण आम्हाला जेव्हा काम नाही करत आम्हाला पण वॉर्निंग भेटे. तर हे किती दिवस चालेल हे नाही, त्यांनी राजीनामा द्यावा एवढंच लोकांचा डिमांड आहे, आणि तुम्ही पण ऐकतात हे. आपण पोलिसांची आता पोलीस विनंती करत होते सगळ्या आंदोलकांना की कुठल्याही पद्धतीनं अशी परवानगी नाही आहे या ठिकाणी आंदोलन करण्याला, तर त्यामुळं हे आंदोलन लवकरात लवकर तुम्ही संपवावं. आता तुम्ही बघितलं असेल आंदोलन एकदम पीसफुल नव्हते, कोणी काय हे नाही, आणि बॉम्बे कम्पॅरेटिव्हली खूप पीसफुल आहे, राईट. तर आय डोंट थिंक देर शुड बी एनी इश्यू. पण कुणी म्हणजे याची कुणी कमिटी म्हणून जबाबदारी घेतली आहे का, परवानगी घेतलेली आहे का? कारण उद्या जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला किंवा काही असामाजिक तत्व तुमच्या आंदोलनामध्ये घुसले तर तिथे आम्हाला पोलिसांची मदत पाहिजे त्यांना रेकग्नाइज करायला. बाकी इथे कोणी अँटी नॅशनल नाही आहे. ऑल आर टॅक्स पेईंग फकिंग सिटीजन. थँक्यू. आपण बघतोय की या ठिकाणी हे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे आंदोलन त्यांचं सुरू असणार आहे. मात्र पुन्हा परवानगी घेतली आहे का, कुणाच्या तुम्ही नेतृत्व आहे का, तर ह्याबाबत कुठलीही स्पष्टता या त्यांच्यामध्ये नाही आहे. मोठ्या संख्येनं हे जर आपण बघितलं तर अगदी अक्षय आक्रमक आंदोलन विद्यार्थी करतायत, घोषणाबाजी करतायत, हटायला तयार नाही आहेत. पोलिसांच्या वारंवार विनंतीनंतर सुद्धा विद्यार्थी हटायला तयार नाहीत. पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. बघत राहा NDTV मराठी.